नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। तर मंडळी, संक्रांत 3-4 दिवसावर येऊन ठेपली आहे। संक्रांतीला तिळाचे अनेक पदार्थ केले जातात, तर आपण आज तिळाच्या खमंग खुशखुश अशा वड्या करणार आहोत। यासाठी 1.5 वाटी तीळ स्वच्छ निवडून घ्यायचे। आता हे तीळ खमंग भाजून घ्यायचे। थंडीमध्ये तिळाचे सेवन केल्यास शरीर उबदार राहते, हे सर्वांना माहीतच आहे। तिळामध्ये विटॅमिन बी असल्याने भूक वाढवण्यास तसेच अन्न पचनास लाभदायक आहे। तीळ खमंग भाजून झाले आहेत, ते एका ताटात काढून घ्यायचं। 1 वाटी गूळ चिरून घ्यायचा आहे। कढईत 1 चमचा तूप गरम करून त्यात चिरलेला गूळ घालून त्याचा पाक करून घ्यायचा आहे। गूळ सतत ढवळत राहायचा आहे, नाहीतर तो बुडाला करपू शकतो। गुळामध्ये लोहाचे आणि आयर्नचे प्रमाण भरपूर असते। 1 चमचा तूप पोळपाटाला आणि लाटण्याला लावून घ्यायचे। यामुळे तिळगुळाचे मिश्रण चिकटणार नाही आणि वड्या सहज सुटून निघतील। सांधेदुखीवर तीळ हे रामबाण औषध आहे। तीळ हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते। गुळाचे खडे विरघळून पाक तयार झालाय। आता या पाकाला बुडबुडे येईपर्यंत उकळून घ्यायचे। आपल्याला हा पाक गोळीबंद करायचा आहे। आता हा पाक तयार झालाय की नाही हे बघण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यात गुळाच्या पाकाचे 2 ड्रॉप टाकायचे। या पाकाची गोळी झाल्यास पाक तयार झाला असं समजायचं। आता ह्या तयार पाकात भाजलेले तीळ घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा। आता हे मिश्रण तूप लावलेल्या पोळपाटावर घालायचं आणि हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने जेवढं पसरता येईल तेवढं पसरून घ्यायचं। ही प्रक्रिया हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत झटपट करावी लागते। आता तूप लावलेल्या लाटण्याने हे मिश्रण शक्य तेवढं लाटून घ्यायचं आणि लगेच सुरीच्या साहाय्याने त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। या वड्या थंड झाल्यावर झटकन निघतात। तिळाच्या वड्या किंवा तिळाची पापडी तयार आहे। या तिळाच्या वड्या 1.5 महिन्यात छान टिकतात। तिळाच्या वड्याचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तिळाच्या वड्या आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।